हॅलो, नमस्कार आणि शुभ सकाळ. खूप 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 सुंदर सकाळ झाली होती आजची. लवकर उठून पहिल्यांदा उत्कर्ष आणि अनुचा डब्बा करून दिला आणि त्यानंतर आता घराची साफसफाई करण्याआधी विचार केला, की आधी पूजा मांडून घेते आणि मग बाकीच्या गोष्टी करते. छानशी अंघोळ सकाळी लवकर उठून झालेलीच होती. आता दाराचं लेपन करते. दाराचं लेपन आपण यासाठी करतो, की असं म्हणतात, की पॉझिटिव्ह एनर्जी खरं तर बाहेरूनच आत येते आणि लक्ष्मीसुद्धा आपल्या दारातूनच आत येते. तर त्यासाठी आपलं जो उंबरा आहे तर तो खूप छान आणि प्रसन्न ठेवावा, त्याची आधी पूजा करावी, कारण तिथूनच लक्ष्मी देवी आपल्या घरात येते. आणि लक्ष्मीचं एक थोडक्यात म्हणू शकतो, की आपण स्वागत करण्यासाठी म्हणून दाराचा उंबरा मी खूप छान सुंदर पद्धतीने आधी पूजा करून घेतली आहे. आणि बाहेर सुंदरशी रांगोळी पण काढली आहे. खूप घाई गडबड झाली होती, कारण बाकीची कामं पण बाकी होती. त्यामुळे मग सकाळी सकाळी ही सगळी पूजा मी आटपून घ्यायचा विचार केला. तर आधी उंबऱ्याची छानशी पूजा करून घेतली. हे बघा, एक सिंपलशी नॉर्मल रांगोळी काढली आहे, दिवा लावला आहे आणि इथे मी सगळी पूजा मांडलेली आहे. तर पूजा मांडताना मी उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला अन्नपूर्णा ठेवली आहे आणि इकडे माझ्याकडे आहे लक्ष्मीची मूर्ती. ही महालक्ष्मीची मूर्ती आहे, जी मी कोल्हापूरवरून आणली होती. आणि सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. 5 फळं ठेवलेली आहेत. त्यानंतर पुस्तक आहे आणि धूप, दीप, अगरबत्तीने खूप छान प्रसन्न वातावरण घरामध्ये आहे. इकडे मी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे, पाणी ठेवलेलं आहे आणि आता मी देवीची पूजा करून इकडे पुस्तक वाचायला घेणार आहे. खूप साध्या पद्धतीने पूजा मांडली आहे आणि देवीकडे एकच मागणं आहे, की माझ्या घराला, नवऱ्याला, माझ्या मुलांना आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला, परिवाराला आणि जगातल्या सगळ्यांनाच सुखी, समाधानी, आरोग्यदायी ठेव आणि तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको आणि जरी संकटं आली तर ती झेलण्याची किंवा त्याच्याशी लढण्याची तू शक्ती दे, कारण हे आदिशक्तीचं रूप आहे. थँक यू.